देर वर कॅम्पस राऊंड्स कळालं, इंजिनिअरिंगचे कॅम्पस राऊंड्स होते. माझे काही मित्र होते त्यातले, तर ते आले होते इथे त्यांच्या कॉलेजच्या वतीने. आणि मग कोइन्सिडेंटली मला फोन आला रात्री, मी त्यांचा सत्कार वगैरे केला सेंटरला. तर त्यांचं स्टेटमेंट असं होतं की आपलं संभाजीनगर इकडच्या सगळ्या परिसराचं सेंटर ठरत असल्यामुळे काही मुली नागपूर, फक्त मुली आल्या होत्या त्या ठिकाणी, इंजिनिअरिंगच्या मुली, आणि त्यांचे इंटरव्ह्यूज होते. आणि कुठे होते इंटरव्ह्यूज? देवगिरी कॉलेजमध्ये. आणि वेगळ्या वेगळ्या कंपन्यांची लोकं तिथं आली होती. 1800 मुली होते काल देवगिरी कॉलेजला. किती? 1800. सिलेक्ट किती झाले असते? खरं आहे का? नागपूरच्या काही मुली होत्या, सोलापूरच्या होत्या, लातूरच्या होत्या, कोल्हापूरच्या होत्या, इकडच्या जवळपास सगळ्यांचे इंजिनिअरिंग कॉलेज. फक्त 117 सिलेक्ट झाले 1800 पैकी. फक्त सेकंड राऊंडला गेल्यात 117 सेकंड राऊंडला. मग बाकीचे तर कालच्याच गाडीनं वापस गेले सगळे. आज सेकंड राऊंड आहे. याचं कारण काय? तर कम्प्युटर इंजिनियर्स असलेल्या मुली कम्प्युटरला कॅम्प्युटर म्हणतात. कॅम्प्युटर काय? हां, कॅम्प्युटर. and that's the only one cause was that they were unable to communicate effectively in English. See how English is important. How English is important आहे. आणि मग मुलाखतीमध्ये काय पाहिलं जातं? पहिले जीन्सवर जर कोणी मुलाखतीला आला माझ्याकडे इंटरव्ह्यूला, त्याचा इंटरव्ह्यू मी कधीच घेतला नाही आतापर्यंत. सर, आय हॅव कम फॉर द इंटरव्ह्यू, नो वॅकन्सी. तुला इथे असे तर लग्ना दिवशी जर नवरदेव असला गायबान आहे तर पुन्हा कसा? नो. कपड्यासोबत आता आमचे एटिकेट्स. कोणी पाणी दिलं तर आम्हाला म्हणता आलं पाहिजे थँक्यू. कोणी आमचं काम केलं तर आम्हाला थँक्यू. आणि मग गोल्डन वर्ड्स. कोणते गोल्डन वर्ड्स? नंबर 1, पहिलं थँक्यू. आम्ही फॉरेनरला नावं ठेवतो, अरे ते थोडं बी जर कोणी काम केलं तर दे से थँक्यू. फोटो जरी काढला तरी आम्ही म्हणतो फोटो काढ रे माझा, आणि काढल्यानंतर म्हणतो बघू दे कसं काढलं, बघू दे. येडे का असं काढते असेल का? काढा ती काढा. हां, आम्ही एखाद्याचा पेन जर घेतला ना, त्याला असा देतो, दर देऊ का नको? पहिलं थँक्यू. दुसरं, प्रत्येक माणूस कुठं ना कुठं चुकत असतो, पटकन सॉरी म्हणून टाकायचं. पटकन, जर वाद वाढवायचे नसतील तर. काहींना सॉरी सुद्धा म्हणायची लाज वाटते, काहींना माहीतच नाही सॉरी म्हणत असतात म्हणून. हां, अरे इथं आल्यानंतर जरा विद्यार्थी हळूहळू भेटल्यानंतर पहिल्यांदा असे येतात नुसते असे. आता 2-3 लेवल केल्यानंतर जर लक्षात येईल, अरे भेटले की गुड मॉर्निंग सर. इथं आल्याच्या अगोदर गुड मॉर्निंग म्हणत होतो का मी? अजिबात नाही, शक्यच नाही. सर गुड मॉर्निंग. आता नवीन माणूस भेटलाय, त्याला म्हणायचं काय? नुसतं बघा त्याच्या समोर जाऊन उभं राहायचं. मग कशाचं? नाही ना, हे येईल कुठून? आता हे टार्गेट आहे आमचं. आमच्यामध्ये नम्रता कुठून कुठून भरली पाहिजे अशी. मी सांगितलं ना, जेवढे फळं जास्त झाडाला तेवढं झाड झुकलेलं आहे, जेवढं ज्ञान असतं तेवढं झुकलेलं आहे. उतना तो हमको बेन होना ही है. म्हणून ते वाक्य विद्या विनयेन शोभते. खरं आहे की नाही? किती काही ज्ञानाला आकड आहे. काही बघा तुम्ही, काही ज्ञानी माणसं स्वतः लय शाणे समजतात. ते ज्ञानच नाही. जेवढं ज्ञान असतं तेवढा माणूस स्वतःला साधं समजेल. इट इज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट टू बी सिम्पल. हां, जेवढं
माणूस जेवढा साधा आहे तो तेवढा महान आहे. साधं बनणं फार अवघड आहे, फार अवघड आहे, फार अवघड आहे. किचकट बनणं फार सोपं आहे. अवघड कॉन्सेप्ट सोप्या करून सांगणं फार अवघड आहे. सोपं तर कुणी बी अवघड करून सांगेल. हां, आणि म्हणून सिम्प्लिसिटी इज द बेस्ट वे इन कम्युनिकेशन स्किल्स. And even you should master simple English.